तर या सर्व सविस्तर घडामोडींचा आढावा सुरूच राहणार आहे आणि यानंतर दिवसभरात आतापर्यंत घडलेल्या महत्त्वाच्या 50 घडामोडींचा वेगवान आढावा अर्थातच पाहूयात सुपरफास्ट 50। संजय राऊतांच्या कृत्याबद्दल त्यांच्यावर देशद्रोहाचा खटला चालवून त्यांना अटक केली पाहिजे। इस्रायल हमास युद्धावर करण्यात आलेल्या वक्तव्यानंतर नितेश राणे यांची संजय राऊतांवर टीका। इस्रायलच्या भावना दुखावण्याचा माझा हेतू नव्हता, हिटलरचा संदर्भ दिला, मात्र त्यानंतर मी संबंध काढून टाकला। महात्मा गांधींना गोळ्या घाला हे हिटलरचं वक्तव्य होतं आणि त्यामुळे त्यांचं गुणगान कोणी करू नये हे मी स्पष्ट म्हटलं। संजय राऊतांचं स्पष्टीकरण। मी लेचापेचा माणूस नाही, मला राजकीय आजार होत नाहीत। आजारपणावर टीका करणाऱ्यांना अजित पवारांचं उत्तर। तर राजकीय आजार असल्याच्या बातम्यांनी वाईट वाटलं, अजित पवारांचं वक्तव्य। डेंग्यू असताना दिल्लीला जाणं हे काही लोकांना पटलं नाही, नाना पटोलेंचा अजित पवारांना टोला। अंतरवाली सराटीतील दगडफेकी प्रकरणातील तीनही आरोपींना 2 डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी। ऋषिकेश बेद्रे याच्यासह तिघांना पोलिसांनी ठोकल्या होत्या बेड्या। आरोपींकडून पिस्तुलं आणि जिवंत काडतुसं जप्त। सरकारनं आमच्या कार्यकर्त्यांना विनाकारण अटक करू नये, आम्ही दगडफेकीचा कट रचला नव्हता। दगडफेकीतील आरोपींना अटक करण्यावरून मनोज जरांगेंची प्रतिक्रिया। अंतरवाली सराटीतील घटना म्हणजे गृह विभागाचं अपयश। देवेंद्र फडणवीसांचं काम हे काही दर्जाचं दिसत नाही, सुप्रिया सुळे यांची फडणवीसांवर टीका। तर राज्यात वातावरण दूषित करण्याचं काम भाजप करतंय, लाठीचार्जचे आदेश दिल्याचं गृहमंत्र्यांनी स्वतः मान्य केलं होतं। जालन्यातील लाठीचार्जवरून नाना पटोले यांची फडणवीसांवर टीका। प्रत्येकाला आपल्या समाजाची भूमिका मांडण्याचा अधिकार आहे, पण समाजात कटुता निर्माण होऊ नये याची काळजी घ्यावी, अजित पवार यांचं आवाहन। अजित पवारांनी त्यांच्याच माणसांना समज दिल्यास बरा होईल, मनोज जरांगे यांचा अजित पवारांवर निशाणा। अलीकडच्या काळात वाचावीरांची संख्या वाढली, रोज कुणीतरी आरेला कार्य करतो। महाराष्ट्राच्या संस्कृतीला ही बाब शोभणारी नाही, अजित पवारांचा सर्वपक्षीय नेत्यांना सल्ला। बिहारमधल्या निर्णयानंतर आमचीही तशी चर्चा सुरू, जातनिहाय जनगणनेबाबत अजित पवार यांचं सूचक वक्तव्य। वेगळं आरक्षण टिकणार नाही, ओबीसीतनं आरक्षण घेऊन करणार काय? सर्वांचाच सर्वे करा, एकट्या मराठा समाजालाच मागासलेलं दाखवायचं आहे का? मनोज जरांगे यांचा सवाल। मराठा आरक्षणासाठी अधिवेशनामध्ये उपाय काढण्याची कार्यवाही सुरू। कोणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठा आरक्षणासाठी सरकार काम करतंय, आरक्षणावर विखे पाटलांची प्रतिक्रिया। पंतप्रधानांसोबत बैठक घेऊन आणि सगळ्यांचं एकमतानं आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावावा लागेल, मराठा आरक्षणावर काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांची प्रतिक्रिया। हजारो ओबीसी बांधवांच्या विनंतीमुळे हिंगोलीतील सभेला जाणार, विजय वडेट्टीवारांची माहिती। काही दिवसांपूर्वी कोणत्याही सभेला जाणार नसल्याचं वडेट्टीवारांचं वक्तव्य। अशोक चव्हाणांच्या नावाचं बनावट लेटरपॅड व्हायरल, चव्हाणांचा मराठा आणि धनगर आरक्षणाला विरोध असल्याचा लेटरपॅडवर उल्लेख। राजकीय षडयंत्र सुरू असल्याची अशोक चव्हाणांची टीका। कोणात धमक असेल तर उद्याची सभा उधळून दाखवावी, स्वराज्य पक्षाला ओबीसी मेळाव्याचे मुख्य संयोजक बीडी चव्हाण यांचं आव्हान। सांगली जिल्ह्यात कुणबी प्रमाणपत्रासाठी मराठा समाजानंतर लिंगायत समाजही आक्रमक। आम्ही सुद्धा शेतकरीच, आम्हालाही कुणबी प्रमाणपत्र द्या, सकल लिंगायत मोर्चाचं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन। महाराष्ट्रात 200 आमदारांचं सरकार, पण ते स्थिर नाही, सरकार स्थिर नसल्यानं महाराष्ट्राचं नुकसान, सुप्रिया सुळेंची टीका। कोण म्हणतं राज्यात स्थिर सरकार नाही? 200 आमदारांचा पाठिंबा असताना सरकार स्थिर नाही असं कसं म्हणता? सुप्रिया सुळे यांच्या टीकेवर अजित पवारांचा सवाल। शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्त तैनात, तुपकरांना कोणत्याही क्षणी ताब्यात घेण्याची शक्यता। राहुल गांधींचं वंचित बहुजन आघाडीला पत्र, वंचितच्या सभेला उपस्थित राहू शकत नाही याबाबत दिलगिरी व्यक्त। राहुल गांधी यांच्याकडून वंचितच्या सभेसाठी शुभेच्छा। तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तेजस विमानातून केलं उड्डाण, बंगळुरूतील येलहंका एअरबसवरून घेतलं उड्डाण। सुप्रिया सुळेंनी उरलेले 2 ते 3 खासदार सांभाळावेत, शिंदे गटाच्या खासदारांची चिंता करण्याची गरज नाही। अमोल कोल्हे आणि अजित पवारांच्या भेटीवर प्रतापराव जाधव यांची सुप्रिया सुळेंवर टीका। ज्यांच्या जीवावर निवडून येतात त्यांनाच प्रश्न विचारता, अजित पवार गटाच्या प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांची सुप्रिया सुळेंवर टीका। भाजप आमदार महेश लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपरी चिंचवडमध्ये पशु प्रदर्शन आणि अश्व प्रदर्शन। प्रदर्शनात गोपीचंद पडळकर झाले घोड्यावर स्वार। बीडमध्ये कपिलधार यात्रेला सुरुवात, लाखो भक्तांची मांदियाळी। श्री क्षेत्र कपिलधार परिसरामध्ये गुरुराज माऊली हर हर महादेवचा जयघोष। मुंबईतील चांदनगरमध्ये स्फोट होऊन 3 जण जखमी झाल्याची माहिती, मुघल पार्क इमारतीच्या खाली असलेल्या भंगार दुकानामध्ये हा स्फोट।